moderately long straight charged wire. Straight charged wire. ह्याच्या आधी आपण स्पेरिकल साठी बघितलं होतं. आज आपण बघतोय कशासाठी, तर सिलेंडर. आधी आपण स्पेरिकल साठी बघत होतो, आज आपण बघतोय कशासाठी, सिलेंड्रिकल शेप साठी. सिलेंड्रिकल एक वायर असते, आपली इलेक्ट्रिसिटीची जी वायर असते त्या वायरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण फाइंड करणार आहे. कन्सिडर, आता आपल्याला काय करायचं आहे, हे मी हेडिंग पुसून टाकले, हेडिंग कळालं असेल होतं तुम्हाला. कन्सिडर ए युनिफॉर्मली चार्ज्ड वायर ऑफ ए इन्फायनाइट लेंथ. एक युनिफॉर्म चार्ज्ड वायर आहे, एक वायर आहे, त्याची लेंथ इन्फायनाइट आहे, म्हणजे त्याची लेंथ खूप जास्त आहे. ही आपली वायर, ही काय आहे, एक सिलेंड्रिकल वायर आहे. ह्याची लेंथ इन्फायनाइट आहे. लेंथ हॅव्हिंग इन्फायनाइट लेंथ, हॅव्हिंग इन्फायनाइट लेंथ, हॅव्हिंग कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. आता ह्याची चार्ज डेन्सिटी कशी आहे, काल आपण सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट बघत होतो, स्पेरिकल ऑब्जेक्ट बघत होतो. स्पेरिकल ऑब्जेक्ट साठी चार्ज डेन्सिटी काय बघितली होती आपण, सिग्मा. युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी काय होती, सिग्मा होती. युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, ह्याच्या प्रत्येक बाजूला काय आहेत, युनिफॉर्म चार्जेस आहेत. प्रत्येक बाजूला कसे चार्जेस आहेत, युनिफॉर्म चार्जेस आहेत. म्हणजे तुम्ही ह्यातला कुठलाही पार्ट जर घेतला तिथं तुम्हाला काय मिळतील, इक्वल चार्जेस मिळतील. तसंच आज, आणि ते आपण चार्ज डेन्सिटी कशाने डिनोट केली होती, सिग्माने डिनोट केली होती. पण सिलेंड्रिकल शेप मध्ये आता ह्या सिलेंडरला सुद्धा काही चार्जेस आहेत, ते सुद्धा कसे आहेत, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेत. त्या सिलेंडरच्या भोवती काय झालेत, ते चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. म्हणजे तुम्ही सिलेंडरचा कुठलाही पार्ट घेतला तरी तिथं काय असणार आहे, प्रत्येक पार्टला त्याच्या काही इक्वल चार्जेस असणार आहेत. इथला पार्ट घेतला, इथं सुद्धा तेवढेच चार्जेस मिळतील तुम्हाला. इथला पार्ट घेतला, इथं सुद्धा तेवढेच चार्जेस मिळतील. इथं सुद्धा तेवढे चार्जेस मिळतील. इथं 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 असे प्रत्येक किती जरी तुम्ही त्या सिलेंडरचे पार्ट्स घेतले तर प्रत्येक पार्ट वरती काय मिळेल तुम्हाला, युनिफॉर्म चार्जेस मिळतील, सेम चार्जेस मिळतील. मग त्यालाच आपण काय म्हणतो, युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी. मग ही जी युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी आहे सिलेंडरची, ती कशाने डिनोट केली जाते, तर सिलेंडरसाठी युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी ही लॅम्बडाने डिनोट केली जाते. स्फिअर साठी कशाने डिनोट करत होतो आपण, सिग्माने डिनोट करत होतो. बट इन केस ऑफ सिलेंडर साठी युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी काय आहे, लॅम्बडा आहे. मग हे लॅम्बडा म्हणजेच काय, चार्ज पर युनिट लेंथ. लॅम्बडा म्हणजेच काय आहे, चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ. सिग्मा म्हणजे काय होता, चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा म्हणजे काय होता, चार्ज पर युनिट एरिया, चार्ज पर युनिट एरिया. आणि लॅम्बडा म्हणजे काय, चार्ज पर युनिट लेंथ. हे लक्षात ठेवा. सिलेंडर साठी आपण लॅम्बडा यूज करणार आहे, आणि स्पिअर साठी, सर्कल सुद्धा नाही, स्पिअर साठी म्हणजे बॉल शेपचा जे ऑब्जेक्ट असतात त्यांच्यासाठी आपण काय यूज करणार आहे, सिग्मा यूज करणार आहे. आणि हे लॅम्बडा कशासाठी, तर लॅम्बडा सिलेंडर साठी. आणि सिग्मा म्हणजेच काय, चार्ज पर युनिट एरिया, आणि लॅम्बडा म्हणजेच काय, चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट लेंथ म्हणजे Q डिवायडेड बाय L. L म्हणजेच काय, लेंथ. Q म्हणजेच काय, चार्ज पर युनिट लेंथ. हे समजलं. तर चार्ज डेन्सिटी आहे त्याची लॅम्बडा. तर आता हे जे चार्जेस आहेत ते चार्जेस काय करणार आहेत, स्वतःभोवती एक इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट करणार आहेत. मग ती अशी असणार आहे, त्यांची इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे त्या चार्जेसची, त्या सिलेंडरच्या भोवती अजून एक सिलेंडर तयार होईल. काय झाला, त्या सिलेंडरच्या भोवती अजून एक सिलेंडर तयार झाला. ही काय झाली, त्याची इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. ही आहे त्याची लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ आपण म्हणतो ना. हा आहे L, त्याचा काय आहे L, ही आहे त्याची लेंथ. आणि ह्या सिलेंडरचा हा काय आहे, सेंटर पार्ट आहे. मग या सेंटर पासून ते ह्या सिलेंडर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते आहे कॅपिटल R. इथून ह्या सेंटर पासून ते ह्या कडेपर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे, कॅपिटल R इतकं डिस्टन्स आहे. परत ह्या सेंटर पासून ते ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या सिलेंडर पर्यंत
एवढं जे डिस्टन्स आहे ते आहे स्मॉल आर. स्मॉल आर डिस्टन्स कशाचा आहे? सिलेंडरच्या सेंटर पासून ते त्या इलेक्ट्रिक फील्ड पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आपण कशाने डिनोट केलंय? स्मॉल आर न. आणि सिलेंडर पासून ते सिलेंडरच्या ह्या एंड पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आपण कशाने डिनोट केलंय? कॅपिटल आर न. तर आता ह्याच्यामध्ये आपण स्पेरिकल शेप मध्ये जसं एक छोटासा एरिया घेतला होता, पॉइंट पी घेतला होता, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक पॉइंट पी घेणार आहे. आता इथं ह्या इलेक्ट्रिक फील्ड वरचा एक छोटा पॉइंट आपण घेतलाय, पॉइंट पी. त्याला आपण पॉइंट पी असं म्हटलंय. आणि त्याच्या भोवतीचा जो सरफेस एरिया आहे त्याला आपण काय म्हटलंय? डीएस. डीएस म्हणजे काय? स्मॉल सरफेस एरिया, स्मॉल एरिया, छोटासा एरिया, त्याला आपण काय म्हटलंय? डीएस असं म्हटलंय. मग ह्याच्यामधून एक इलेक्ट्रिक फील्ड, लाईन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्यामधून काय होईल? त्या पॉइंट पी मधून पास होणारी ही काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ई बार. ती कुठून पास होते? त्या पॉइंट पी मधून. असे भरपूर पॉइंट असतील ना, ते भरपूर प्रत्येक पॉइंट मधून वेगवेगळ्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पास होत असतील. मग आपण एकच पॉइंट घेतलाय, पॉइंट पी. असे भरपूर पॉइंट असतील, तर प्रत्येक पॉइंट मधून काय पास होणार आहे? अशा लाईन्स पास होणार आहेत. मग आपण ह्या एका पॉइंट मधून पास होणारी फक्त एकाच पॉइंटचा आपण विचार करतोय आता. मग असे भरपूर पॉइंटचं आपल्याला फाइंड करायचं आहे. मग ते कशावरून फाइंड करणार? काय करायचं? प्रत्येक पॉइंटचा मग काय घ्यायचा? इंटिग्रेशन घ्यायचं. एक ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल? सगळ्या पॉइंटची. म्हणजे हे चार्जेस जे आहेत ते प्रत्येक पॉइंटला कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. का इक्वल असणार आहेत? कारण ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट वरती आपल्याला इक्वल चार्जेस घेणार. म्हणजे कुठला पण तुम्ही हा पॉइंट न घेता तुम्ही इथला जरी पॉइंट घेतला असता तरी तुम्हाला तेवढीच व्हॅल्यू मिळाली असती. का? कारण प्रत्येक ठिकाणी चार्जेस कसे आहेत? इक्वल आहेत, युनिफॉर्म आहेत. म्हणून आपण हा फक्त एकच पॉइंट घेतलाय. ह्याच्यावरून आपण काय करणार आहे? इथले सगळे पॉइंट काढणार आहे. मग आपण पॉइंट पी घेतला. पॉइंट पी त्याचा एरिया आहे डीएस आणि त्याच्यामधून पास होणारी इलेक्ट्रिक ही काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ई बार. मग ह्याच्यावरून काय आहे? द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ ई बार अँड द नॉर्मल, ही काय आहे? त्याची नॉर्मल आहे आणि ही आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ह्या दोघांमध्ये जो अँगल आहे, काल आपण बघितलं होतं, दोघांमध्ये अँगल किती आहे? 0 डिग्रीचा अँगल आहे. कारण दोन्ही कसे आहेत? एकमेकांवरती आहेत. ही इलेक्ट्रिक फील्डची लाईन आणि ही आपली नॉर्मलची लाईन, दोन्ही एकमेकांवरती असल्यामुळे त्यांच्यामध्ये अँगल कितीचा झालाय? 0 डिग्रीचा. मग आपण 0 डिग्री कॉस 0 डिग्री घेतला, कॉस 0 डिग्री, तर किती होईल? कॉस 0 डिग्री म्हणजे किती असतं? 1 असतं. हे आपण काल बघितलं होतं. सेम तेच आहे, फक्त इथं काय आहे? काल आपण स्पियर बघितला होता, आज आपण काय बघणार आहे? सिलेंडर बघणार आहे. सेम त्याच व्हॅल्यू आहे. कॉस 0 डिग्री इज इक्वल टू 1 हे आपण त्याच्यामध्ये पुट करायचं आहे. नाव हे डायग्राम तुम्हाला कळली असेल, तर आता आपण पुढचं बघूया. काय? तर पुढचं इक्वेशन महत्वाचं आहे, खूप महत्वाचे इक्वेशन्स आहेत ते. तुम्ही त्याची प्रॅक्टिस ठेवा. परत एकदा रिपीट तुम्हाला ते करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला ते इक्वेशन एक्झाम मध्ये लिहिता येणार नाही. आणि हे इक्वेशन हमखास विचारले जातात कशाचे? गॉस लॉच्या ऍप्लिकेशन्स वरचे. त्यामुळे ह्याची तयारी ठेवा. आपण ह्याचे इक्वेशन्स बघतोय. डायग्राम झाली असेल तर आपण इक्वेशन स्टार्ट करूया आता. नाव डी फाय म्हणजेच काय? फ्लक्स. फ्लक्स माहिती आहे ना, इलेक्ट्रिक फ्लक्स. त्याला आपण कशाने डिनोट करतो? फायने डिनोट करतो. डी फाय इज इक्वल टू ई बार इंटू डीएस बार. ई बार इंटू डीएस बार हे काय आहे? इक्वेशन ऑफ गॉस लॉ. गॉस लॉचं इक्वेशन आहे. डी फाय इज इक्वल टू ई बार इंटू डीएस बार इज इक्वल टू ई बार इंटू डीएस बार इंटू कॉस थीटा. आता कॉस थीटा काय आहे? थीटाची व्हॅल्यू किती आहे? 0 डिग्री. मग 0 डिग्री ह्याच्यामध्ये पुट करा. काय होईल? ई बार इंटू डीएस बार इंटू कॉस 0 डिग्री. कॉस 0 डिग्री. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? 1. त्यामुळं हे आहे तसंच राहील. ई बार इंटू डीएस बार हे किती झाला? 1 झाला. इंटू 1 केल्यानंतर आहे तीच व्हॅल्यू मिळते आपल्याला, त्यामुळे आपण हे 1 लिहित नाही. तर ई बार इंटू डीएस बार हे आपल्याला काय मिळालं? डी फाय मिळाला. डी फाय इज इक्वल टू ई बार इंटू डीएस बार. मग आपल्याला हे एका पॉइंटसाठी फक्त पॉइंट
पी साठी मिळालं आपल्याला. मग अशा त्या फील्ड वरती भरपूर पॉइंट होते. आता प्रत्येक पॉइंटचं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आपल्याला? टोटल फ्लक्स फाइंड करायचा आहे. टोटल फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस therefore phi is equal to phi. आता आपल्याला काय करायचं आहे? इंटिग्रेशन. ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यामुळं डी निघून गेला आपला, उरलं काय? फक्त फाय उरलं. मग आता इथं आपण घेऊया काय? phi is equal to काय आहे? phi is equal to integration of closed integration किंवा line integration of E bar into ds bar. ह्याला आपण इंटिग्रेशन दिलं. इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेशन दिल्यानंतर हा डी निघून जातो. उरतंय काय? फक्त फाय उरतंय. मग ह्या टर्मला एक इंटिग्रेशन आलं, ते इंटिग्रेशन इथं लिहिलंय. ई काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. ती इंटिग्रेशनच्या आपण काय करतो? बाहेर घेतो. मग इथं मी लिहिते काय? phi is equal to E bar into bracket E bar into integration of ds bar. Therefore phi is equal to E into काय? 2 pi RL. काय आहे? 2 pi RL. सिलेंडरचा एरिया ऑफ अ सिलेंडर काय? 2 pi RL. लक्षात येतंय? मग अशा काल आपण स्पिअरचा एरिया बघत होतो. स्पिअरचा एरिया काय होता? 2 pi R स्क्वेअर. हे आपण काल बघितलं होतं. 2 pi R स्क्वेअर कशाचा एरिया होता? स्पिअरचा होता. आता आपण सिलेंडरचा बघतोय. सिलेंडरसाठी काय येणार आहे मग? 2 pi RL. हे कशासाठी? सिलेंडरसाठी. सिन्स आपल्याला काय आहे? सिलेंडरची चार्ज डेन्सिटी का कोण सांगते? मगाशी मी सांगितलं होतं. सिलेंडरची चार्ज डेन्सिटी कशाने डिनोट करतात? चार्ज डेन्सिटी ऑफ सिलेंडर. लॅम्बडा. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय होतं? लॅम्बडा इज इक्वल टू Q upon L म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ. अँड मग Q इज इक्वल टू काय येणार? Q इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L. अँड phi इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. हे कशावर? हे कुठं आलं? phi इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. हे इक्वेशन 1 म्हणजे आपल्याला सुरुवातीला गॉस लॉ मध्ये आपण बघितलं होतं. phi इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. हे आपल्याला पहिल्याच इक्वेशन मध्ये आपल्याला हे माहिती होतं. गॉस लॉच्या इंट्रोडक्शन मध्येच आपण बघितलं होतं. phi इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. मग आता therefore phi इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 आणि इथं काय आहे? phi इज इक्वल टू E इंटू 2 pi RL. मग इथं पण phi आहे, इथं पण phi आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय करायच्यात? इक्वेट करायच्यात. मग Q डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 ही व्हॅल्यू घेतली. इज इक्वल टू काय येणार आहे? हे येणार आहे E इंटू ब्रॅकेट 2 pi RL. therefore काय? हा E फक्त इथं आपल्याला काय फाइंड करायचे आहे? सिलेंडरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची आहे. त्यामुळे आपल्याला फक्त E तेवढा इकडच्या बाजूला ठेवायचा आहे, उरलेला इकडच्या बाजूला पाठवून द्या. Q म्हणजेच काय? Q इज इक्वल टू काय फाइंड केलं आपण? Q इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L. मग हे Q च्या जागी आपण ते व्हॅल्यू पुट करूया. लॅम्बडा इंटू हे मी वरती लिहिते, इथं पुसते जरा. काय? E इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L डिवायडेड बाय लॅम्बडा L कशाची व्हॅल्यू आहे? Q ची. म्हणजे Q च्या जागी आपण लॅम्बडा L पुट केलाय. इथं लिहिलंय बघा. Q इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L. ती Q च्या जागी पुट केली. लॅम्बडा इंटू L. उरलेली ही व्हॅल्यू आपण आहे तशी इथं खाली लिहूया. E ची बाजू आहे तशी लिहूया. काय? 2 pi
आर एल अपॉन एप्सिलॉन 0 होतं ना इथं, अपॉन एप्सिलॉन 0. आता काय कॅन्सल होईल, हा एल काय झाला, कॅन्सल झाला. उरलं काय, E इज इक्वल टू लॅमडा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू 2 पाय आर. लॅमडा E इज इक्वल टू लॅमडा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू 2 पाय आर. ह्याला एक काहीतरी इक्वेशन द्या, इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन 1 काय कशासाठी आहे, तर दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर सिलेंड्रिकल, कशासाठी, ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू एन इन्फायनेटली लॉंग स्ट्रेट चार्जड वायर. ही आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग आता जे आपण बघितलं होतं सिलेंडर, त्याच्यामध्ये काय होतं, हे खाली 1-2 डायग्राम दाखवले बघा पुस्तकामध्ये, 2 सिलेंडर दाखवलेत. जेव्हा आपले चार्जेस काय आहेत, जेव्हा चार्जेस पॉझिटिव्ह असतात, म्हणजे दोन्ही साइडनं आपण युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी जर पॉझिटिव्ह असेल, युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी लॅमडा जर पॉझिटिव्ह असेल, लॅमडा पॉझिटिव्ह असेल म्हणजेच काय, आपले सगळे चार्जेस कसे असणार आहेत, पॉझिटिव्ह असतात, तेव्हा ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असते, आउटवर्ड डायरेक्शनला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे, सिलेंडरच्या आउटवर्ड डायरेक्शनला. ते बाण कसे असणार आहेत, बाहेरच्या बाजूला, इकडं असं. कधी, जेव्हा लॅमडा पॉझिटिव्ह असेल तेव्हा. लॅमडा म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड चार्ज डेन्सिटी फॉर सिलेंड्रिकल सर्फेसेस. म्हणजेच काय, ते पॉझिटिव्ह असेल तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे, आउटवर्ड डायरेक्शनला. पण लॅमडा इज इक्वल टू निगेटिव्ह, जेव्हा लॅमडा निगेटिव्ह आहे म्हणजे चार्जेस आपले कसे असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत. दोन्ही बाजूला चार्जेस कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असते बघा, तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनवर्ड डायरेक्शनला असते. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई बार कसा असतो, इनवर्ड डायरेक्शनला. हे बाण दिसतात आतल्या बाजूला, म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे, इनवर्ड डायरेक्शनला आहे. कधी, जेव्हा लॅमडा निगेटिव्ह असतो तेव्हा. जेव्हा लॅमडा पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे, बाहेरच्या बाजूला, आणि जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा आतल्या बाजूला. तर हे झालं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड इन्फायनाइट वायर. आता आपण तिसरं हे बघूया, तिसरा ऍप्लिकेशन बघूया. काय आहे तिसरा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू a charged infinite plane sheet. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर एक हे काय म्हणतात त्याला, एक शीट आहे. ही एक अशी शीट दाखवली, एक चार्जड काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड इन्फायनाइट प्लेन शीट. ही एक प्लेन शीट आहे, ह्याच्यावरती काय आहेत, सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ह्याच्यावरती काय आहे, त्या शीट वरती सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. आता ह्या शीट मधून एक सिलेंड्रिकल सरफेस काय केलाय, पास केलाय. हा काय आहे, एक सिलेंड्रिकल सरफेस आहे. हा एक त्याचा एंड आहे, हा एक एंड आहे. ह्या एंड वरचा एका पॉइंटला आपण पी म्हटलं आणि दुसऱ्या पॉइंटला पी डॅश म्हटलं. पी अँड पी डॅश आर द 2 एंड्स ऑफ द सिलेंडर. हा जो सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरचा एका एंडला आपण पी नाव दिलं, दुसऱ्या एंडला आपण पी डॅश नाव दिलं. तर कन्सिडर ए युनिफॉर्म चार्ज प्लेन शीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. आता ह्याची जी सरफेस चार्ज डेन्सिटी ती काय आहे, सिग्मा आहे. सिग्मा म्हणजेच काय, ह्याची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू प्लेन अँड डायरेक्टेड टुवर्ड्स आउटवर्ड. आता ह्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे, चार्जेस कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे, आउटवर्ड डायरेक्शनला, म्हणजे इथून अशी बाहेर.
आउटवर्ड डायरेक्शनला ह्याची काय असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटवर्ड डायरेक्शनला ई बार. आता ह्या पॉइंट पी चा हा एक एरिया आपण घेतलाय काय ds बार. इथं काय आहे p डॅश ds बार. इथं सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे आउटवर्ड डायरेक्शनला आहे. ई बार एरिया ds बार स्मॉल सरफेस एरिया दॅट इज इथं p डॅश आणि इथं p आणि p डॅश. तर हे बाकीचं जे दिसतंय जे अवतीभोवतीचं जे आहे त्याला आपण काय म्हणतो गॉसियन सरफेस असं म्हणतो. ही झाली त्याची डायग्राम. मग आता आपण ह्याचं इक्वेशन्स बघूयात. ह्याचे इक्वेशन काय होतात ते बघू. काय इलेक्ट्रिक आपण आता ह्याच्यामध्ये 2 पॉइंट होते. ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये आपण फक्त एकच पी पॉइंट घेत होता. आता आपल्याला 2 पी पॉइंट आहेत. एक इकडच्या बाजूचा पी आणि इकडच्या बाजूचा पी डॅश असे 2 आहेत. आपल्याला काय करायला लागणार आहे दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्यायला लागणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय इलेक्ट्रिक फ्लक्स प्रोड्युस्ड ऑन बोथ पी अँड पी डॅश अँड टोटल फ्लक्स इज गिवन बाय. मग आपल्याला त्या दोन्हीचं मिळून आपल्याला टोटल फ्लक्स काढायला लागणार आहे. देअरफॉर टोटल फ्लक्स इज इक्वल टू म्हणजे फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डीएस ई बार इंटू डीएस किंवा ई इंटू डीएस फॉर कशासाठी हे पॉइंट पी साठी प्लस इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डीएस फॉर पी डॅश. हे पी साठी आणि हे पी डॅश साठी असं करून आपल्याला काय करायचं दोघांची ऍडिशन घ्यायची. आपल्याला माहिती आहे काय अँगल थिटा किती असतो 0 असतो. त्यामुळे कॉस थिटा किती येणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1. कॉस 0 डिग्री इज इक्वल टू किती असतो 1. मग आता इथं काय होणार आपल्याला ह्याचं इंटिग्रेशन मिळाल्यानंतर ई इंटू डीएस कॉस थिटा प्लस ई इंटू डीएस कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. त्यामुळं हे काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. म्हणजे ई इंटू डीएस प्लस ई इंटू डीएस इज इक्वल टू 2 इंटू ई इंटू डीएस. 2 इंटू ई इंटू डीएस. आता हे डीएसच्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे एरिया घ्यायचा. एरिया कशाचा तर त्या प्लेन जी शीट घेतली होती ती चौकोनी अशी जी शीट होती त्या शीटचा एरिया आपल्याला डीएसच्या जागी काय घ्यायचा आहे त्या शीटचा एरिया घ्यायचा आहे. आपण ई इंटू काय पुट करायचं इथं 2 इंटू ई इंटू ए 2 इंटू ई इंटू ए. ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. ह्याला इक्वेशन नंबर किती द्यायचा इक्वेशन नंबर 1. आता ह्याची युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी काय आहे इफ सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा काय आहे त्याची आता सरफेस चार्ज डेन्सिटी देन सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए. सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय क्यू म्हणजेच काय चार्ज आणि ए म्हणजेच काय त्याचा एरिया चार्ज पर युनिट एरिया. देअरफॉर क्यू इज इक्वल टू आता क्यू आपल्याला काढायचं क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. देअरफॉर फाय इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. क्यू ची व्हॅल्यू किती आहे सिग्मा इंटू ए. ते आपण ह्याच्यामध्ये पुट करूया सिग्मा इंटू ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. त्याला इक्वेशन नंबर 2 द्या. मग अशी आपण इक्वेशन 1 काय बघितला होता फाय इज इक्वल टू 2 इंटू ई ए. आणि आता काय बघतोय आपण फाय इज इक्वल टू सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. हे दोन्ही इक्वेशन काय करायचे इक्वेट करायचे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इज इक्वल टू 2 इंटू ई ए. सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इज इक्वल टू 2 इंटू ई ए. देअरफॉर ई इज इक्वल टू हा आता आपल्याला काय फाइंड करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्यामुळे फक्त ई एका बाजूला ठेवूया आणि हे 2 आणि ए ह्या बाजूला शिफ्ट करा. काय सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू 2a. हा ए आणि हा ए काय झाला कॅन्सल झाला. उरलं काय फक्त ई इज इक्वल टू सिग्मा
इंटू डिवायडेड बाय 2 इंटू एप्सिलॉन 0. हे आपल्याला काय मिळालं, त्याचं इक्वेशन काय आहे, इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज इन्फायनाइट प्लेन शीट साठी काय आपल्याला इक्वेशन मिळालं, E इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय 2 इंटू एप्सिलॉन 0. मग आपण हे झालं तिसरा त्याचा ऍप्लिकेशन. मग पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं, फॉर स्पियर कोण सांगते, स्पेरिकल सरफेस साठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय मिळाली होती आपल्याला, फॉर स्पेरिकल सरफेसेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू काय, काय काय पहिल्यासाठी स्पेरिकल साठी 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे कशासाठी, स्पेरिकल साठी. नंतर सिलेंडर साठी काय होतं, सिलेंड्रिकल सरफेस साठी एप्सिलॉन E इज इक्वल टू काय होता, एप्सिलॉन इंटू 2 पाय आर, लॅम्बडा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू 2 इंटू पाय इंटू आर. आता फॉर चार्जड इन्फायनाइट प्लेन शीट साठी E इज इक्वल टू काय होतं, E इज इक्वल टू आता लास्टचं इक्वेशन सिग्मा इंटू एप्सिलॉन. हा, मग हे तिन्ही इक्वेशनचे तुम्हाला काय माहिती पाहिजे, संपूर्ण डेरिव्हेशन ह्या तिन्ही इक्वेशन साठी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. समजलं आजचं, प्रॅक्टिस करा भरपूर त्याची. हा, तर आता आपण थांबूया इथं.